बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, जर अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या लहानशा युट्यूब प्रबोधन माध्यमाला सबस्क्राईब करायचं अजूनही राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती करतो, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. काल ज्यावेळेस नाशिकमध्ये आपल्या निर्धार मेळाव्याच्या दरम्यान असीम सरोदेंचं भाषण मी बारीकीने ऐकत होतो, तुम्ही देखील ऐकलं असाल. या भाषणामध्ये त्यांनी राज्यपाल आणि त्यांचे अधिकार यावर आपलं भाष्य केलं. अनेक महत्वाच्या गोष्टींना त्यांनी हात घातलेला आहे आणि ते तुम्हा सर्वांसमोर येणं का गरजेचं वाटतं, कारण काल परवामध्ये ज्यावेळेस तमिळनाडूमध्ये, तुम्हाला आठवत असेल, यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ केलेला आहे. तमिळनाडूमध्ये के स्टॅलिन सरकारने राज्यपालांना फाट्यावर मारायचं काम केलं आहे. स्वतंत्र प्रजासत्ताक भारताच्या इतिहासातली ही पहिलीच घटना आहे की राज्यपाल आणि त्यांच्या निर्णयांना फाट्यावर मारायचं काम हे एखाद्या देशातल्या एखाद्या राज्य सरकारने केलेलं आहे. खरं तर केंद्र विरुद्ध राज्य सरकार अशा भविष्यातल्या या युद्धाची मला ही नांदी वाटते. कारण बघा ना, राज्यपाल म्हणजे काय बरं, त्यावेळेस म्हणजे ब्रिटिशांकडनं आपण ज्यावेळेस पार्लमेंटरी सिस्टम घेतली त्यावेळेस ब्रिटिश म्हणजे राणी, इंग्लंडची राणी, ती राणी इंग्लंडमध्ये बसायची आणि तिचे हस्तक म्हणून देशामध्ये गव्हर्नर हे कार्य करायचे. त्या वसाहतींमध्ये, म्हणजे भारत त्यांची वसाहत असेल किंवा इतर जे कुठले देश असतील त्या वसाहतींमध्ये त्यांचा गव्हर्नर काम करायचा, गव्हर्नर ऑफ इंडिया. आणि तो गव्हर्नर भारत आणि राणीच्या मधला एक दुवा असायचा, हस्तक असायचा. अगदी तसंच तीच पद्धत आज 75 वर्षांनंतर ह्या पद्धतीची, खरंच या पद्धतीचा उपयोग आहे का, हा एक संशोधनाचा विषय आहे. पण तरी सुद्धा केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये एक हस्तक हवा आणि तो हस्तक म्हणजे राज्यपाल. आता हा राज्यपाल यांचं काम कसं असतं, यांनी कुठल्याही पक्षाच्या बाजूने वाजायचं नसतं. पण हे सगळे नियम फाट्यावर जर हे लोक मारत असतील तर मग राज्यांनी त्यांना फाट्यावर मारायचं काम केलं तर मग चुकीचं ते काय झालं. मग आता विचार करा, मी तुम्हाला तामिळनाडूचा के स्टॅलिन सरकारचा तो एक व्हिडिओ दाखवेल. जवळपास 23 ते 26 अधिसूचना, विधेयक म्हणजे त्या राज्याच्या वरच्या खालच्या सभागृहाने मंजूर करून घेतलेली, राज्यपाल जर त्याच्यावर स्वाक्षरीच करणार नसतील तर मग त्या राज्य सरकारांचा अर्थ तो काय राहिला, त्या राज्य सरकारांचं महत्व ते काय राहिलं. मग ही डेमोक्रेसी आलीच कुठून, मग डेमोक्रेसी राहिलीच नाही. म्हणजे राज्य सरकारांनी कितीही बहुमतात राहिलं तरी शेवटी सर्व काही ठरवणारा जर राज्यपालच असेल, मग त्या राज्यांनी काय करायचं, त्या मुख्यमंत्र्यांनी काय करायचं, त्याने नामधारी राहायचं. कारण अशा प्रकारची पद्धत आपण दिल्लीमध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये पाहिली होती, पण ही तर राज्य आहेत. अगदी तसाच प्रकार महाराष्ट्रात सुद्धा तुम्ही पाहिला होता. शिवसेनेच्या सरकारच्या काळामध्ये म्हणजे राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या त्या नियुक्त्यांची यादी देऊन सुद्धा जवळपास वर्षभरापासून ह्या माणसाने, कोश्यारी नावाच्या माणसाने, ती यादी पेंडिंग ठेवली, ती ताटकळत ठेवली. पण जशी सरकार बदलली त्यानंतर मात्र हा राज्यपाल हे कामाला लागले आणि त्यांनी आलेल्या सरकारची ती यादी मात्र मंजूर केली. म्हणजे फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील ह्यांची यादी मात्र मंजूर केली. याला आपण म्हणतो दुटप्पी भूमिका. म्हणजे त्या काळामध्ये अगदी तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर स्वतः असीम सरोदेंच्या भाषणामध्ये त्यांनी एका गोष्टीचा उल्लेख केलेला आहे, कशा प्रकारे या राज्यपालांना जो अधिकारच नाही, म्हणजे तुम्ही तत्कालीन म्हणजे त्या वेळेसची सरकार, ज्या राज्यपालांचा कार्यकाळ असतो त्या काळात त्यांच्याबरोबरचे जे मुख्यमंत्री असतील किंवा जे मंत्रिमंडळ असतील, विशेषतः मुख्यमंत्र्याबद्दल मी मर्यादित राहील, या मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेऊन मुख्यमंत्र्यांच्या सोबत तुम्हाला तुमची कामं करायची आहेत. तुम्ही तिथे तुमचा रेटा लावायचा नाही. म्हणजे त्या सरकारला डावलून तुम्ही तुमचे निर्णय घ्याल तर असं होऊ शकत नाही. मग जर मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेऊन काही गोष्टी करायच्या होत्या तर मग महाराष्ट्राच्या राज्यपालाने कुणाकडनंही तशी सूचना आलेली नसताना, कुणाकडनंही तशा प्रकारची मागणी नसताना, ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये हे 16 गद्दार बाहेर पळून गेले होते त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये बहुमत चाचणी मागवणं हा ज्यांच्या अधिकारातच नाही. आता हे अधिवक्ते ज्यावेळेस म्हणतायत किंवा वकील ज्यावेळेस म्हणतायत त्यावेळेस त्याच्यात बारकाईने लक्ष घालण्याची गरज आहे. जो राज्यपालांना अधिकारच नाही तो अधिकार त्यांनी वापरलाच कसा आणि महाराष्ट्रामध्ये बहुमत चाचणी मागवलीच कशी. ना मुख्यमंत्र्यांकडनं म्हणजे स्वतः उद्धव साहेबांकडनं तशी कुठली सूचना होती, ना विरोधी पक्षनेत्याकडनं तशा प्रकारची कुठलीही सूचना आली होती किंवा तशा प्रकारची मागणी करण्यात आली होती.
आणि जर विरोधी पक्षनेत्याकडनं जर तशा प्रकारची मागणी आलेली नाही तर मग यांनी ती बहुमत चाचणी का मागवली? हा सगळ्यात आज तुम्हाला कळतंय का महाराष्ट्राच्या या सत्ता संघर्षाचा तो निकाल होत नाहीये? कारण तो जर कोर्टात आला ना, ज्या दिवशी तो कोर्टात येईल त्यावेळेस त्याला न्यायाप्रमाणे पुराव्यांसह त्याच्यावर काम करावं लागेल. आणि जर पुराव्यांसह तत्कालीन परिस्थितीप्रमाणे जर काम करायला गेलं तर तो कोर्टात तो निकाल शिवसेनेच्या बाजूने लागतो. त्यासाठी हे फक्त ताणवून घ्यायचंय, जितकं शक्य तितकं ताणवून घ्यायचंय, हा तो प्रकार मला दिसतो. कोर्टात ज्यावेळेस सलग तारखा मिळतील शिवसेनेच्या नावाच्या चिन्हाच्या संदर्भातला निकाल आणि शिवसेनेच्या या 16 गद्दारांच्या ती अपात्रता कशी लागू होईल वगैरे मला माहित नाही, पण तो निकाल शिवसेनेच्या बाजूने लागेल. कमीत कमी हे तरी तुमच्या कानावर शब्द पडतील की भले आज ते आमदार आता त्यांची टर्म संपून ते पुन्हा निवडून आलेले आहेत, पण आजच्या घडीला जर ती परिस्थिती असती तर आज त्या आमदारांना आम्हाला अपात्र करावं लागलं असतं, कारण तशा प्रकारची परिस्थिती, तशा प्रकारचे पुरावे आमच्याकडे आहेत. हे जरी कानावर पडलं आणि शिवसेनेचं नाव आणि शिवसेनेचं धनुष्य चिन्ह हे जरी पुन्हा मिळालं तरीही सोन्याहून पिवळं. मी इतकंच सांगेन तुम्हाला. बघा ना स्वतः असीम सरोदे नेमकं कालच्या त्या नाशिकच्या सभेत काय म्हणाले होते. मग आता राज्यपालांना डिस्क्रिशनरी अधिकार असतात का, विशेष अधिकार असतात का? राज्यपालांना साधारणतः 7 प्रकारचे विशेष अधिकार असतात, ज्याच्यामध्ये आर्टिकल 371 ते 371J एवढेच जे अधिकार आहेत ते त्यांचे डिस्क्रिशनरी अधिकार आहे. बाकी अधिकार त्यांचे विशेष अधिकार नाहीत. मग भगतसिंग कोश्यारी यांनी काय चुकीचं केलं होतं? या निर्णयाचा फायदा मी संजय राऊत साहेब आपल्याला सांगतो, अत्यंत महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. आपण आपल्या सगळ्या पेंडिंग केसेसमध्ये सर्वोच्च न्यायालयात त्याचा वापर करायला पाहिजे. या निर्णयामध्ये जे सांगण्यात आलेलं आहे, एवढं थांबून मी थांबवणार आहे, एवढं झालं की थांबवणार, त्याने सांगायला येतील. तर विधानसभेमध्ये विशेषाधिकार जे वापरायचे राज्यपालांना, त्याच्यामध्ये 7च विशेषाधिकार आहेत ज्यांचा वापर राज्यपाल करू शकतात. इतर वेळी त्यांना विशेषाधिकार नाही. त्यांना मुख्यमंत्र्यांच्या किंवा काउन्सिल ऑफ मिनिस्टरच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच काम करावं लागतं. मग भगतसिंग कोश्यारींनी सगळ्यात बेकायदेशीर आणि असंविधानिक गोष्ट तेव्हा केली जेव्हा उद्धव ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री होते. त्यांनी उद्धव साहेबांनी सांगितलं सुद्धा नाही, अशी शिफारस सुद्धा केली नाही की विधानसभेचं अधिवेशन बहुमतासाठी घ्या. त्या बहुमत चाचणीचं अधिवेशन राज्यपालांनी स्वतः बोलावलं, तो त्यांना अधिकारच नाही. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या बेकायदेशीर पद्धतीने सरकार कसं पाडलं. त्यांना अधिकारच नसताना भगतसिंग कोश्यारींनी अधिवेशन बोलावलं, बहुमताची चाचणी घेतली. ती बहुमताची चाचणीच पूर्ण बेकायदेशीर होती. त्यानंतर रिजनेबल टाईमचा वापर केला पाहिजे असं सांगण्यात आलं, पण राहुल नार्वेकर साहेबांनी रिजनेबल टाईमचा कोणताही अर्थ आपल्या मनाला वाटेल तसा काढला आणि मॅटर पेंडिंग ठेवलं. जेव्हा सुप्रीम कोर्टाने परत सांगितलं की नाही आता 10 जानेवारीपर्यंत तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल, तेव्हा त्यांनी कारवाई सुरू केली. त्यामुळे ज्यांना ज्यांना विशेषाधिकार आहेत त्या सगळ्या राजकीय पदांवरच्या सत्तेतल्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे की तुम्ही बेकायदेशीर आणि असंविधानिक वागत असाल तर आम्हाला हे म्हणण्याचा अधिकार आहे की तुम्ही असंविधानिक आहे. आम्हाला हे म्हणण्याचा अधिकार आहे की तुम्ही संविधान विरोधी आहे. आम्हाला हे म्हणण्याचा अधिकार आहे की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करताय. संविधानिक विषय येतात तेव्हा केस सोडवण्यासाठी विलंब करू नये असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. त्यांनी रिझनेबल टाइम या शब्दावर सुद्धा भर दिलेला आहे. आता रिझनेबल टाइमच जर म्हणायचं झालं तर राहुल नार्वेकरांनी ही रिझनेबल टाइम फाट्यावर मारला होता. त्यांना नंतर मर्यादा घातली होती, दोन महिन्याची काहीतरी मर्यादा दिली होती कोर्टाने. त्यानंतर ते म्हणाले आम्ही हा निकाल लावू. सगळं मान्य हो, पण शेवटी कोर्टाने सुद्धा आता पहा ना, आता कोर्टाला रिझनेबल टाइम कोण सांगणार की कोर्टाने कमीत कमी एका विशिष्ट काळामध्ये एवढा मोठा हा घटनात्मक निर्णय आहे, देशाच्या लोकशाहीचा हा निर्णय आहे, या अशा निर्णयाला सुद्धा कोर्ट सुद्धा जागा देत नसेल तर मग कुणाकडे दाद मागायची हाच एक मोठा प्रश्न आहे. सगळ्यांनीच म्हणजे कोर्ट असेल, न्यायव्यवस्था असतील, म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष असतील, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असतील, राज्यपाल असतील, सगळ्याच संवैधानिक पदावरच्या त्या संस्थांनीच म्हणा फाट्यावर मारलेला आहे या सगळ्या गोष्टींना. मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो, त्यांचा आणखी एक व्हिडिओ दाखवतो कालच्याच त्यांच्या भाषणामधला, की स्वतः शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी, आपण बऱ्याचदा म्हणत असतो की राजीनामा दिला नसता तर काय झालं असतं, तर आपल्याला काहीतरी परिस्थिती वेगळी पाहण्यात आली असती की किंवा कदाचित स्टॅटस को एंटायच्या अंतर्गत म्हणजे ती परिस्थिती पुन्हा आणून ठेवणं. जर त्यांनी राजीनामा कारण कोर्टाचं एक निरीक्षण आहे त्या बाबतीतलं की जर उद्धव साहेबांनी राजीनामा दिला नसता तर कदाचित स्टॅटस को एंटाय करता आला असता. हे आपला भ्रम आहे.
आता ते तसं नव्हतं म्हणून हे असं, जर दिला नसता तर वेगळी काहीतरी कारणं काढली असेल, शेवटपर्यंत आणलं नसतं, हे तर आपल्याला साफ साफ माहिती आहे. पण राजीनामा दिला नसता तर पुनर्स्थापित करता आला असता, म्हणजे त्यांचं पद पुनर्स्थापित करता आलं असतं, स्टॅटस को अँटाय करता आला असता. आणि कोर्टाने हा निर्णय चुकीचा दिला, म्हणजे पुनर्स्थापित आताही करता येऊ शकतं, हे इतकं उघड बोलण्याची ती काय म्हणता येईल, ती हिंमत त्यांनी दाखवली असंच म्हणता येईल. जरा पहा एकदा या व्हिडिओमध्ये ते काय म्हणतायत की हा निर्णय चुकीचा होता. एक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला, त्या निर्णयामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही उद्धव साहेबांनी जर राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांना पुनर्स्थापित मुख्यमंत्री म्हणून केलं असतं. हा सुद्धा निर्णय, मी लहान आहे खूप, माझी 23-24 वर्षाचीच वकिली आहे, पण मी लोकांसोबत काम केलेलं आहे. मी वेश्या व्यावसायिक स्त्रियांसोबत काम केलेलं आहे, मी 12 वर्ष जेलमध्ये काम केलेलं आहे, मी गरीब लोकांच्या केसेस चालवलेल्या आहे, मला संविधानाचे अर्थ त्यांच्या निमित्ताने समजलेले आहे. त्यामुळे मी थोडासा वेगळा विचार करतो आणि मी सत्याच्या जवळ जाणारा विचार करतो. म्हणून मला असं वाटतं की मी संविधानिक बरोबर विचार करतो. आणि कोर्टाने, सुप्रीम कोर्टाने हा जो निर्णय दिला तो चुकीचा आहे. उद्धव साहेबांना तेव्हा सुद्धा मुख्यमंत्री म्हणून पुन्हा स्थापित करता आलं असतं. स्टेटस को अंटे नावाची एक कन्सेप्ट आहे, एक फ्रेज आहे कायद्यामधली. स्टेटस को अंटे म्हणजे काय की त्यावेळेस जी परिस्थिती होती ती करण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाला होते, तर राजीनामा देण्याच्या पूर्वीची परिस्थितीच लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री होते, त्यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करायला पाहिजे होतं. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा चूक केलेली आहे हे आपल्याला सांगायला पाहिजे. ज्या वेळेस आपण हा विचार करतो शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी राजीनामा का दिला, खरं तर कोर्टाने हा विचार करायला हवा की तो राजीनामा कुठल्या परिस्थितीमध्ये दिला. कारण ज्या राज्यपालांकडे तो अधिकार नसताना त्यांनी बहुमत चाचणी मागवणं आणि त्यावेळेस नैतिकता दाखवून मग तो राजीनामा देणं, जर त्यांच्याकडे तो अधिकार नव्हता तर त्यांना ते मागवता आली नसती ती बहुमत चाचणी, आणि बहुमत चाचणीत जर मागितली नसती तर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा झाला नसता. या गोष्टी जोडून आहेत, पण त्याला अर्धवट घेतलं जातं. म्हणजे जेवढे त्यांना अधिकार द्यायचे ते अधिकार दिले जातात, जे अधिकार मात्र आपल्याकडे होते ते अधिकार मात्र आपल्याला दिले जात नाही. साधं एक उदाहरण पहा, नरहरी झिरवळांचा त्यांच्याकडे अविश्वासाचा त्यांच्या विरुद्ध एक ठराव आहे म्हणून त्यांचा दिलेला निर्णय, त्या 16 आमदारांच्या, त्यावेळेस तेही उपसभापती होते, त्यांचा निर्णय मान्य व्हावा पण तो झाला नाही, कारण त्यांच्याकडे अविश्वासाचा प्रस्ताव त्यांच्या विरोधात, म्हणून तिथे मात्र तुम्ही त्यांचा निर्णय दाबणार. पण जिथे राज्यपालांचा आणि बघा शेवटी कसं झालं, राज्यपालांच्या बहुमतावर ज्यावेळेस शिवसेना कोर्टामध्ये गेली की यांना बहुमत चाचणी घेण्याचा अधिकार नाही, यांना थांबवा, तशी कुठलीही त्यांना कुठेही थांबवण्यात आलं नाही. या सगळ्या प्रत्येकाने एकमेकांना साथ दिलेली आहे. मग आता आपण का म्हणतोय त्या काळामध्ये न्याय व्यवस्था कशी वागली, आता आपण का म्हणतोय की आता तरी, कारण आता तुम्ही पाहिलात काल परवामध्ये तमिळनाडूच्या बाबतीत ते तमिळनाडू सुद्धा कोर्टामध्ये गेलं, तो सुप्रीम कोर्टामध्ये त्यांच्या बाजूने निकाल लागला आणि राज्यपालांना एक वेळेचं बंधन घातलं गेलं. 3 महिन्यांचं बंधन आहे, म्हणजे तसं स्पष्ट जरी नसलं तरी 90 दिवसांच्या आत तुम्ही निर्णय घ्या. जर तुम्हाला एखादं विधेयक, एखादी अधिसूचना तुम्हाला मंजूर नसेल, तुम्हाला त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळत असतील तर तुम्ही ती राज्य सरकारांकडे पुन्हा पाठवा, त्या त्रुटी सांगा की ह्या गोष्टी याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे, त्याच्यावर चर्चा घडवून आणा. त्याच्यावर तुम्ही आता जे पार्लमेंटमध्ये होतं की JPC म्हणजे जॉईंट पार्लमेंटरी कमिटी बसते, तशा प्रकारची एखादी टीम तयार करा, पुन्हा त्याच्यावर चर्चा करा आणि पुन्हा दुरुस्त झालेलं विधेयक पुन्हा माझ्याकडे घेऊन या. पण विधेयक मी सहीच करणार नाही हा अधिकार राज्यपालांना नाही. हा अधिकार म्हणजे त्यांच्या तुम्ही अधिकारांवर गदा आणताय, त्या राज्याच्या विधानसभेच्या हक्कांवरच तुम्ही गदा आणताय. जर तुम्ही पुन्हा आलेलं विधेयक जर सही नाही केलं तर 3 महिन्यांच्या आतमध्ये जर याच्यावर सही नाही झाली तर ते विधेयक राज्यपालांच्या सही शिवाय मंजूर होत आहे. आणि तीच गोष्ट, याचाच आधार घेऊन तमिळनाडू सरकारने जवळपास 23 ते 26 विधेयक राज्यपालांच्या सही शिवाय मंजूर करून घेतली. तुम्ही जर पाहिलं नसाल तर ही बातमी पहा. हे आहेत तमिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन. 7 मे 2021 पासून मुख्यमंत्री पदावर ते आहेत. आणि हे आहेत तामिळनाडूचे राज्यपाल RN रवी. 18 सप्टेंबर 2021 पासून ते पदावर आहेत. म्हणजे दोघंही गेल्या 3.5 वर्षांपासून आपापल्या पदांवर आहेत. पण या दोघांमधून एकदाही आडवा विस्तव गेला नाही. राज्य सरकारच्या धोरणांची, निर्णयांची, मतांची राज्यपालांनी कायम दुमत व्यक्त केलं.
20 पेक्षा अधिक विधेयकं अडवून ठेवली. राज्यपाल एन रवी सरकारच्या सल्ल्यानं काम करत नसल्यामुळं वैतागलेल्या राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले. कोर्टानंही राज्यपाल पदाचा आब राखत अनेकदा निरीक्षणं नोंदवली, पण त्याचा राज्यपालांवर परिणाम झाला नाही. अखेर गेल्या 8 एप्रिलला सुप्रीम कोर्टानं आदेश देत राज्यपालच नव्हे तर राष्ट्रपती सुद्धा निर्धारित वेळेत काम करण्यास बांधील आहेत आणि कायदा मंजुरीसाठी आल्यानंतर 3 महिन्यात त्यावर निर्णय घेतलाच पाहिजे असा निकाल दिला. राज्यपाल व राष्ट्रपतींनी 3 महिन्यात निर्णय घेतला नाही तर तो आपोआप मंजूर समजला जाईल असं सांगण्यात आलं. असंही सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं. राज्यपालांच्या आडमुठेपणाला ही मोठी चपराक होती आणि स्टॅलिन सरकारचा मोठा विजय होता. सुप्रीम कोर्टाच्या या निकालाचा आधार घेत तमिळनाडू सरकारनं शनिवारी राज्यपालांच्या मंजुरीशिवाय 10 कायद्यांची अधिसूचना जारी करून टाकली. तमिळनाडू सरकार आणि राज्यपालांमधल्या संघर्षाची ही काही उदाहरणं पहा. एप्रिल 2022 मध्ये राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची शिक्षा कमी करण्यासाठी राष्ट्रपतींना राज्य सरकारच्या मान्यतेशिवाय पत्र लिहिलं. त्यावेळी सुप्रीम कोर्टानं हा संघराज्यीय ढाच्याला धक्का आहे असं निरीक्षण नोंदवलं होतं. सप्टेंबर 2021 ते मे 2022 या 9 महिन्यांच्या काळात राज्यपालांनी मंजुरीला आलेली 21 विधेयकं बासनात गुंडाळून ठेवली. जानेवारी 2023 मध्ये या राज्यपाल महोदयांनी तामिळनाडूचं नाव तमिळगम असायला पाहिजे, ते अधिक चांगलं आहे असं म्हटलं होतं. त्यावरून सत्ताधारीच नव्हे तर विरोधकांनीही त्यांना धारेवर धरलं होतं. व्हिडिओ पाहत असताना मला राहून राहून भगतसिंह कोश्यारींची आठवण होत होती, कारण ह्या माणसाने ज्यावेळेस ते राज्यपाल होते आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस या माणसाने आपल्या प्रत्येक कामामध्ये, महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक कामामध्ये तो हात घालायचा प्रयत्न केला, पाय घालायचा प्रयत्न केला, प्रत्येक ठिकाणी आडकाठी आणायचा प्रयत्न केला, अडथळा आणायचा प्रयत्न केला. हे आपण सर्वांनी पाहिलंय. ज्यांना कुणाला आठवत नाही त्यांच्यासाठी थोडासा एक उजाळा करून दिला. पण लक्षात घ्या, ज्यावेळेस तमिळनाडू सरकारच्या बाजूने हे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवलं, हा जो निर्णय झाला, आता ह्या निर्णयाचा दाखला अनेक ठिकाणी घेतला जाईल, अनेक राज्यांमध्ये घेतला जाईल, कारण हा वाद कायम राहणार आहे. हा केंद्रात आलेले हे राज्यपाल आणि समजा तिकडचं राज्य हे त्या केंद्रातल्या सरकारच्या मर्जीतलं नसेल, म्हणजे समजा भाजपाचं नसेल, तर मात्र राज्यपाल विरुद्ध त्या विशिष्ट ठिकाणचं राज्य सरकार यांच्यातला हा वाद कायम राहणार आणि ह्या निर्णयामुळे त्या राज्यपालांवर एक वचक तयार होणार, हे मात्र नक्की. आता त्या काळामध्ये भगतसिंह कोश्यारींच्या बाबतीत खरंच न्याय व्यवस्था त्या काळात थोडी वेगळीच होती. आता तरी त्यातल्यात मला थोडेसे सुगीचे दिवस वाटतायत, का कुणास ठाऊक, माझ्या मनाचे भ्रम असू शकतील, पण थोडे सुगीचे दिवस वाटतायत. पाहूयात ना आता, ज्या वेळेस शिवसेनेची केस आता 13-14 मे नंतर नवीन न्यायाधीश येतच आहेत, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. हा आमचा भीमाचा पुत्र नेमकं काय तिथे करेल हेच आम्हाला पाहायचंय. या सगळ्यांवर कशा प्रकारचे वचक आणले जातील हेच आम्हाला पाहायचंय. पाहूयात, नाहीतर ये रे माझ्या मागल्या आहेच आहे. तुर्तास मी तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.